झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, कारखाना सुरू झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, कारखाना सुरू झालाच पाहिजे. डोकारे साखर कारखाना सुरू करण्यासाठी आदिवासी टायगर सेनेचा इशारा. 26 जूनला रास्ता रोको आंदोलनाचा निर्धार. नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना तात्काळ सुरू करण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी टायगर सेना ATS, कारखान्याचे कर्मचारी, शेतकरी व सभासद यांनी आज आक्रमक भूमिका घेत तहसीलदारांना निवेदन सादर केले. आज सकाळी 11 वाजता नवापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व कारखाना कर्मचारी, शेतकरी यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मोर्चाच्या स्वरूपात तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार दत्तात्रय जाधव तसेच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की आदिवासी सहकारी साखर कारखाना मागील 2 वर्षांपासून बंद असल्याने शेकडो ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी व मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कारखाना भाडेतत्वावर दिल्यानंतरही संबंधित व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कारखाना तातडीने सुरू करण्यासाठी पुढील 8 दिवसांत सर्व संबंधितांची बैठक बोलावून ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी आदिवासी टायगर सेनेने केली आहे. तसेच भाडेतत्वावरील व्यवस्थापनाला बैठकीस बोलावून त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश द्यावेत अशीही मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र पाडवी, राष्ट्रीय प्रवक्ता अजय गावित, नवापूर तालुका युवा अध्यक्ष किरण वळवी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कारखान्याचे कर्मचारी, शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रशासनाकडून वेळेत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरत-धुळे राष्ट्रीय महामार्गावर मागणी पूर्ण होईपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदिवासी टायगर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. आज दिनांक 16/6/2026 रोजी आम्ही माननीय नवापूर तहसीलदार साहेब यांना जे डोकारे कारखाना आहे तो महाराष्ट्रातला पहिला आदिवासी सहकार साखर कारखाना आहे आणि तो 2 वर्षापासून बंद पडून आहे. म्हणून सगळे शेतकरी बांधव व कर्मचारी आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत. ते निवेदन दिल्यानंतर आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे की 8 दिवसाच्या आत जर कारखाना सुरू झाला नाही, सकारात्मक चर्चा घडवून आणली नाही तर मग 9व्या दिवशी आम्ही धुळे सुरत जो महामार्ग आहे तर त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. आम्ही साहेबांना हेही म्हटलं आहे की बुवा 8 दिवसाच्या आत कारखान्याच्या धूर निघाला पाहिजे. जर कारखान्याच्या धूर निघाला नाही तर 9व्या दिवशी हायवेवर आम्ही सगळ्यांच्या धूर काढणार आहोत. हीच आमची विनंती आहे. जोहार, जय आदिवासी. पुढचं जे आंदोलन आहे तर ते आम्ही आपल्याला मीडियाद्वारे कळवणारच आहोत. तालुक्यातले, जिल्ह्यातले जेवढे पण आपले नागरिक आहेत, शेतकरी आहेत, कर्मचारी आहेत, यांना सगळ्यांना आम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज पोहोचवणार आहोत. जोहार, जय आदिवासी. पूर तालुका की आम्हा डोकारे कारखाना 2 वर्षापासून बंद आहे. तर आम्हा ऊस आणि गुजरात लिजा पुढे बाकी जे ली जाता ऊस ते पैसा ना मिळता शेतकऱ्याला खूप त्रास आहे. तर आम्हा कारखाना चालू राहते हे आम्हा इच्छा आहे. जय आदिवासी.